आमदार प्रदीप तायडे यांचा भव्य नागरी सत्कार. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समितीकडून करण्यात आला. ज्या मताने आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले, प्रेम दिले, त्याप्रती मी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रति नेहमी प्रयत्नरत राहील व वेळोवेळी पाठपुरावा करून मी पण एक सत्याग्रही म्हणून नेहमी मदत करणार, माझ्या मतदारसंघाचा विकास करणार, असे मत आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केले. या शकुंतला रेल्वेच्या वाढदिवसात 111व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, माननीय तहसीलदार साहेब, माननीय सीओ साहेब, मोड सर, प्रवीण भाऊ गोंगावकर, त्यानंतर आमचे शहराध्यक्ष कुंदन भाऊ यादव, संत महात्मा संत महंत, उपजिल्हाध्यक्ष आमचे तालुकाध्यक्ष विशाल काका, त्यानंतर या समस्त आमचे ज्येष्ठ अजून काका वगैरे सगळे मंडळी, विद्यार्थी बालगोपालांनो, महिला भगिनी, त्याच्यानंतर उपस्थित सर्व व्यापारी आणि मान्यवर, प्रतिष्ठित मान्यवर, आपल्या आणि खानवडी दादा नावाच घेणं महत्त्वाचा माणूस. या आंदोलनाच्या माळेत जेवढेही मनी आहे ते महत्त्वाचे आहे आणि असं टाळून होत नाही की हा मनी आपल्याला जपताना तिसरा मनी घ्यायचा, टाळून घ्यायचा, असं होऊ शकत. आणि हे आंदोलन तुम्ही म्हटलं की आक्रमक स्वरूपाचं करू शकत नाही, आक्रमक स्वरूपाचं करायला आम्ही आहे ना. आणि आम्ही कोणतेही आंदोलन करतो. गोष्ट अशी आहे की राजकीय जीवनात काम करत असताना आंदोलन ते नवीन नसते आणि आंदोलन करणं म्हणजे हक्क मागणी आहे. मग कोणी कोण्या पद्धतीनं मागतो, कोणी टाकीवर करत मागतो, कोणी कसा मागतो. तो अधिकार मागण्याचा सर्वांना आहे आणि हे आंदोलन मी गेल्या कित्येक दिवसापासून पाहत आहे. तुमचे म्हणजे जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त, यानंतर अभिनव असे आंदोलन तुम्ही करत आहात. आणि या मागणीला तुम्ही जसं म्हटलं, या ट्रेननी मी स्वतः प्रवास केला, तिकीट देऊन बरं. म्हणतो आम्ही क्रिकेट खेळायला जातो, ते विदाऊट तिकीट जात होतो. हां, म्हणून बंद झाली आहे काय मी म्हणजे उत्पन्न करून ना. तर मी तिकीट काढून माझ्या वडिलांसोबत तिथे लग्न होतं माझ्या गावात वडिलांना. लग्न रात्रीच होतं. त्या रात्रीच्या लग्नाला आम्ही ट्रेननी आलो, शिंदीवरून बसलो. त्यावेळेस हा रासेगाव जो रोड आहे हा फार असा वाहतुकीचा होता, मोठा नव्हता आणि फार असा कच्चा होता याचा, सडकीचा आपल्या गिट्टीचा. त्यानं वाहनाची आवाजावी नव्हती. आमच्या गावाला बस यायची तर पथरोड मार्गे यायची, पथरोडवरून शिंदीवरून काकडाला मग तुला यायची. आता त्या मार्गे बस येतच नाही, आता याच मार्गे बस येते किंवा तो रोड झालेला आहे. पण पर्यायानं ट्रेन आहे बा म्हणून मग सगळ्या बैलांना आम्ही इथे यायचो शिंदीला. सगळं बैल होते दमणीला, तिथून मग इकडे यायचं. माझ्या हाताला ते पडली होती खिडकी, त्याला खूप झाली आहे, लहान होतो मी म्हणून म्हटलं हाही प्रवास माझ्या नशिबात आला शकुंतला रेल्वेचा. तर ही रेल्वे सुरू झाली पाहिजे. याच्यातल्या आपण बारकाव्यात ज्या काही आतापर्यंत जी स्थिती आहे, जी स्टेटस आहे सध्या, ते आपण जाणून घेऊ. दिल्ली जायचं काम पडलं, अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे, आता रुपेशदादांनी सांगितलं की नितीनजी गडकरी साहेबांकडे जाऊ, तिथे पण जाऊ आणि पुढील मार्गदर्शन काय मिळते त्यानुसार दिल्ली पण आपण जाऊ आपल्या समितीसोबत. मी तुम्हाला घेऊन जाऊ, ते काही विषय. आणि मला वाटतं तसे आमदाराचा सहभाग पाहिजे, आवश्यक आहे, याच्यात निर्विवाद आहे ते. परंतु ते सगळं केंद्राचं दुकानच केंद्र आहे, क्षेत्र म्हटल्याचं दुकान. आमदाराचा फक्त सहभाग पाहिजे आणि ते निर्णय वगैरे हा पाठपुरावा हा आपला म्हणजे वजन प्राप्त होतो त्या गोष्टीला. आंदोलनकर्त्यांसोबत हे सुद्धा आहेत त्या आणि तुमच्या प्रत्येक आंदोलनात मी पण सहभागी होत राहील असं काही विषय. भविष्यात रेल्वे ब्रॉडगेज, नॅरोगेजची ब्रॉडगेज कशी म्हणजे त्याचं रूपांतर लगेच कसं आपल्याला काम सुरू होईल किंवा मान्यता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठपर्यंत आलं हे सगळं जाणून घेतल्यानंतर हे लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मी तुमच्यासोबत एक हे करतो
घोषणा करतो, तुम्हाला आश्वस्त करतो की मी तुमच्यासोबत दिल्लीला पण ज्या काही गोष्टी असेल, ज्या काही त्रुट्या असेल त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने मी तुमच्यासोबत राहील, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. आणि या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देऊन रेल्वेलाही सुद्धा शुभेच्छा देतो. जे इथं अस्तित्वात अदृश्य आहे, तिच्या वाढदिवसानिमित्त तिला वाढदिवसाची शुभेच्छा देतो. माझी 2 शब्द संपवतो. आंदोलन तर सर्वच करतात, पण प्रशासनाला वेठीस धरून नागरिक यांची संपत्ती नष्ट करून नाही तर कुठेही नागरिक व प्रशासन यांना त्रास न देता रेल बचाव सत्याग्रह समिती शांती मार्गाने जे आंदोलन करीत आहे ती प्रेरणा महाराष्ट्रामध्ये सर्वांनी घेतली पाहिजे, असे तहसीलदार संजय गरकल यांनी सांगितले. उदाहरण घ्यायचं झालं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यांनी कुठल्या ठिकाणचा विकास केला, ज्या ठिकाणून कच्चा माल घेऊन जाता येईल आणि पक्का माल घेऊन येता येईल अशा ठिकाणचा विकास केला. म्हणजे वाहतुकीची जर साधनं असली तर एक प्रकारे विकासाला चालना मिळते, ही बाब सर्वश्रुत आहे, सर्व मान्य आहे. आणि त्या दृष्टीने अचलपूर मतदारसंघाचा म्हणा, तालुक्याचा म्हणा, विकास जर करायचा असेल, अजून जर विकासाला दिशा द्यायची असेल तर जर रेल सुरू झाली, शकुंतला रेल सुरू झाली किंवा त्याहून ब्रॉडगेज झाला आणि अजून जर सर्व ठिकाणी रेल सुरू झाल्या, माल वाहतूक सुरू झाली तर निश्चितपणे विकासाला चालना मिळेल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे आता ही जी काही बंद पडलेली रेल आहे ही सुरू झाली पाहिजेत, याच्याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही. हे करताना ज्या वेळेस आंदोलनं करायची असतात, आंदोलनाच्या काही पद्धती आहेत. कोणी रस्ता रोको करते, कोणी रेल रोको करते किंवा इतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करते. पण खांजोडे दादा हे आंदोलन करताना तिथे कुठेही प्रशासनाला त्रास होणार नाही, प्रशासन वेठीस धरले जाणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करत असतात. त्याच्यामध्ये ते कवी संमेलन असू द्या किंवा वाढदिवस साजरा करणं असू द्या किंवा पत्र लिहिणं असू द्या. तर ही एक आगळीवेगळी गोष्ट आहे, ज्याचा खरं तर आदर्श इतर ठिकाणी इतर लोकांनी देखील घेतला पाहिजेत की आंदोलन करता येते. आंदोलन कशासाठी असतात तर प्रशासनाचं एक लक्ष घेतलं, केंद्रित व्हावं, प्रशासनाचं लक्ष वेधलं जावं यासाठी आंदोलन करायची असतात. ते करताना नागरिकांना वेठीस धरण्याची गरज नसते किंवा प्रशासनाला देखील वेठीस धरण्याची गरज नसते. त्यामुळे या प्रकारचे आंदोलन देखील अधिक जास्त चांगल्या पद्धतीने एक महाराष्ट्राला ती देखील एक प्रेरणा मिळू शकते की या पद्धतीचे आंदोलन जे आहे ते झाले पाहिजेत. तिसरा मुद्दा की मला असं वाटते की आंदोलनं करताना त्याला थोडे राजकीय पाठबळ देखील आवश्यक असते. कारण राजकीय पाठबळ जर असलं तर अधिक चांगल्या पद्धतीने अधिक वेग येतो घटनांना. आणि मला असं वाटतं सध्याची जी परिस्थितीचा विचार केला तर एवढी चांगली पोषक परिस्थिती आता यापूर्वी नव्हती असं म्हणायला अडचण नाही. आणि त्यामुळे परिस्थिती जी आहे तर ती अनुकूल अशी आहे की सत्ता ज्या आहेत त्या पद्धतीच्या आहेत आणि त्या अँगलनी आपल्याला ती परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळं योगेश भाऊ तुम्हाला यापुढे आंदोलन कदाचित करायची गरज नाही. धन्यवाद. खाली दबत चाललो सालाबादप्रमाणे 2018 पासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे अनोखे वेगवेगळे पण शांतीच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 7व्या वर्षात ही शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस साजरा करत 111 दिवे लावून संत महंत यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमा व भारत माता यांचे पूजन करून वर्ष 2025ची सुरुवात सत्कार मूर्ती आमदार प्रवीण तायडे, कार्यक्रम अध्यक्ष तहसीलदार संजय गरकल, प्रमुख अतिथी मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड, दिनेश मोहोड, प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय, डेपो मॅनेजर जीवन वानखडे, पूर्व RFO SB बारखडे, शहर अध्यक्ष कुंदन यादव, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण तोडगावकर, संत राममोहन महाराज, आचार्य सुदर्शन अयोध्या, रुपेश ढेपे, विशाल काकड, योगेश खानजोडे, राजा धर्माधिकारी, शारदा उईके मंचावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 7 वाजतापासून सर्वप्रथम रेल्वे स्टेशन अचलपूर येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे राजेश पांडे, रेल्वे स्टेशन परिसर संविधान चौक मधील किरण गवईसह युवकांनी स्वच्छता अभियान राबविले.
कार्यक्रमाचे विशेष सत्कार मूर्ती नवनियुक्त आमदार प्रवीण तायडे, तहसीलदार संजय गरकल, शहर अध्यक्ष कुंदन यादव, प्राचार्य दिनेश मोहोड, रुपेश ढेपे, प्रवीण तोडगावकर, जमाते हिंद महिला संघटनेकडून यास्मिन बानो, परवीन बानो यांनी शकुंतला रेल प्रति मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील सुनील बुब, राजेंद्र जयस्वाल, डॉक्टर हर्षद मडघे, आकाश श्रीवास्तव, पंकज शर्मा, कैलाश ठोसर, गणेश गायकवाड, संतोष भालेराव, शकुंतला वजाले, सायरा बानो यासह भाजपाचे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खांजोडे, गजूभाऊ कोल्हे, राजा धर्माधिकारी, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, राजकुमार बर्डिया, कमल केजरीवाल, राजेश अग्रवाल, प्यारेलाल प्रजापती, शारदा उईके, दीपा तायडे, विजय गोंडसवर, संतोष भालेराव सहित समस्त सत्याग्रही यांनी अथक प्रयत्न केले। प्रास्ताविक राजा धर्माधिकारी यांनी मांडले, तर शकुंतला रेल्वेच्या बाबतीत माहिती विशद करून सूत्रसंचालन योगेश खांजोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शारदा उईके यांनी केले। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।